आज काहीतरी महत्वाचं बोलणार आहे, काहीतरी इंटरेस्टिंग बोलणार आहे आणि बघूया वेदर यू अंडरस्टँड इट अँड वेदर यू आर बेनिफिटेड बाय इट. मित्रांनो, आपण जन्माला येतो, आपल्याला कळायला लागल्यानंतर आपण जगायला लागतो आणि मग पर्पज काय उरतो जगण्याचा, म्हणजे कशासाठी जगतोय आपण. तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपल्याला कळायला लागतं की आपल्याला जीवनामध्ये स्वास्थ्य हवं आहे, संपत्ती हवी आहे, आनंद हवा आहे, सुख हवं आहे आणि समाधान हवं आहे. बेसिक पर्पज म्हणजे सगळ्या मानव जातीचा बेसिक पर्पज जर काय असेल तर ह्या गोष्टी त्याला मिळणं आणि त्या गोष्टी त्यांनी उपभोगत सहजतेनं आयुष्य जगणं. ही संकल्पना अनादी काळापासून आपल्याला ज्या ज्या लोकांनी गाईड केलं, मग ते आपले ऋषीमुनी असोत, पाश्चात्य देशातले तत्वज्ञ असोत, अगदी अरिस्टॉटल असू दे, प्लॅटो असू दे, सॉक्रेटिस असू दे, ही सगळी जगात सगळ्या लोकांनी, लाओ त्सो असू दे, बुद्ध असू देत, महावीर असू देत, जीसस ख्राइस्ट असू देत, पैगंबर मोहम्मद असू देत, आपल्याकडचे सगळे ऋषी व्यास असू देत, वेदकाळातले ऋषीमुनी असू देत, सगळ्यांनी तुम्ही जर बघितलं तर आपल्याला हे आयुष्य सुखमय करण्यासाठी काही ना काहीतरी इन्साइट्स दिलेले आहेत. आता ह्या इन्साइट्स अनेक वेळा आपल्याला कळल्या किंवा जसजसे आपण सो कॉल्ड प्रगत होत गेलो, सो कॉल्ड मॉडर्नाइज्ड होत गेलो, तसं मला वाटतंय की हे जे सगळे विजडम, याला विजडम म्हणूया आपण, हे सगळं जे विजडम होतं ना, ते कुठेतरी असं बॅकग्राऊंडला जायला लागलं आणि आपण जास्त ऑब्जेक्टिव्ह व्हायला लागलो, बाह्यिक व्हायला लागलो. यामध्ये आपल्याला काही फारसा इंटरेस्ट राहिला नाही. आणि बरेच वेळा म्हणजे मला असं जाणवतंय, कारण मी हे सगळं जवळजवळ 42 वर्ष या सगळ्या प्रवाहामध्ये आहे, मला हे जाणवतंय की लोकांना असं वाटतंय की ये सब जो है ना, हे सगळे लोक जे काय बोलून गेलेले आहेत, ये अपने बस की बात नहीं. म्हणजे एक तर रिटायर वगैरे झाल्यानंतर काय म्हणूया त्याला, वानप्रस्थामध्ये या करण्याच्या गोष्टी आहेत, इसका मेरे अभी के प्रॅक्टिकल जिंदगी से कोई ताल्लुक नहीं, असं एकंदरीत लोकांची समजूत असते आणि म्हणून लोक इकडे कधी वळत नाहीत. पण ओरिजिनल आयडिया अशी नाही. ओरिजिनल आयडिया आहे की बाबा तुम्हाला या सगळ्या गोष्टी हव्या आहेत ना, त्या कशा प्राप्त करायच्या हे आम्ही तुम्हाला सांगत आलेलो आहे, समजलो. आणि बरेच वेळा काय झालं ना की हे वर्ड टू वर्ड आलं, काय म्हणतात त्याला, लोकांनी सांगितलं, वर्ड बाय माउथ ट्रान्सफर झालं. काही गोष्टी गूढ राहिल्या, काही सिम्बॉलिक झाल्या. तुम्ही जर ही मंत्र वगैरे सगळा जर प्रकार बघितला तर ते सिम्बॉलिक आहेत. आता ही बीजमंत्र बघा ना, ही एक मंत्र आहे फक्त, बीजमंत्र एक मंत्र, पण तो मंत्र इतका असा पॉवर पॅक्ड आहे. पण तो म्हणायचा कसा, त्याचा माझा संबंध कसा, हे असं सरळ डायल्यूट होत गेलं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आणि वी probably didn't understand, so we never bothered. पण मला असं वाटतंय की कोणतीही गोष्ट जगामधली जर समजून केली ना तर त्याची व्हॅल्यू वाढते, समजून केली तर. बघा ना, टॅपिंग सारखी गोष्ट, जे लोक समजून टॅपिंग करतात त्यांना त्याचा परिणाम दिसतोच दिसतो. पण जे लोक न समजता मेकॅनिकली टॅपिंग करतात त्यांना तितकासा जो परिणाम आहे तो जाणवत नाही, कारण दे हॅव नॉट अंडरस्टूड द डायनॅमिक्स ऑफ द गेम.
आणि म्हणून मला विचार करताना असं वाटलं की ह्या सगळ्या ज्या फायनल गोष्टी आहेत जीवनामधल्या, ह्या देखील जर तुम्हाला कळल्या, तुम्ही जर समजून घेतल्या, तर कदाचित तुम्हाला त्याचा उपयोग होईल, लाभ होईल. कारण आता ह्या आजचा टॉपिकच हे आहे की अंडरस्टँडिंग ओम. ओम समजायचा, कसा समजायचा? कारण कन्व्हेन्शनली जर आपण बघायचा प्रयत्न केला ना, तर कसा आपल्या समोर तो आलाय बघा. म्हणजे जस्ट अ फ्यू थिंग्स. किसी भी मंत्र से पहले ओम के उच्चारण के बारे में आपने कभी सोचा है कि आखिर क्यों ऐसे सर्वप्रथम उच्चारित किया जाता है? ओम शब्द 3 अक्षरों में मेल यानी कि अ, उ और म से मिलकर बना है. इसे संपूर्ण सृष्टि का प्रतीक माना गया. इसके उच्चारण मात्र से जीवन से सारी नकारात्मकता खत्म हो जाती है. तो आइए जानते हैं कि किसी भी मंत्र से पहले ओम के उच्चारण का क्या मतलब है और इसके बारे में क्या कहते हैं धर्मग्रंथ. आता आपल्यासमोर काय येते बघा. श्रीमद् भगवत गीता के अनुसार किसी भी मंत्र से पहले ओम के उच्चारण से व्यक्ति को अत्यंत पुण्य मिलता है. आता हे पुण्य पाप कुठून आलं? ठीक है, समझेंगे. ईश्वर की कृपा से मंत्रोच्चारण करने वाले जातक को परम गति प्राप्त होती है. वही कठोपनिषद में बताया गया है कि ओम शब्द में वेदों का सार है. ओके, काय सार है? वेदों का सार है. काय है तो? तपस्वियों और योगियों का सार समाया हुआ है. इसलिए जब भी किसी मंत्र का जप करे उसके पहले ओम मंत्र का जप जरूरी है. Doesn't really make sense. Okay. गोपत ब्राह्मण और मांडुक्य उपनिषद में भी ओम मंत्र की महिमा का बखान मिला है. गोपत ब्राह्मण के अनुसार किसी भी मंत्र के उच्चारण से पहले ओम मंत्र का उच्चारण अत्यंत आवश्यक है. मान्यता है कि किसी भी मंत्र से पहले अगर ओम शब्द का जप किया जाए तो मंत्र के प्रभाव के जातक पर ईश्वर की कृपा बरसती है और मंत्र का प्रभाव भी कई गुना बढ़ जाता है. आता इथं सगळीकडे ईश्वर म्हणजे जो ह्यांनी ग्रहितच धरलेला आहे की तो तुमच्या बाहेरची कुठली तरी एंटिटी आहे. ओके. धार्मिक ग्रंथों के अनुसार किसी भी मंत्र से पहले यदि ओम शब्द जोड़ दिया जाता है तो वह पूर्णतया शुद्ध और शक्ति संपन्न हो जाता है. किसी देवी देवता, ग्रह या ईश्वर के मंत्रों से पहले ओम लगाना आवश्यक होता है. मान्यता है कि ओम के बिना कोई भी मंत्र फलदायी नहीं होता, चाहे उसका कितना भी जप कर लिया जाए. एवढंच काय ते ओमची महिमा आपल्या समोर मांडली गेली. और आपण कुठेतरी घरामध्ये तो सिम्बॉल म्हणून लावायला लागलो दारावरती, आणि अनेक लोक ओम उच्चारू लागले. क्यों कर रहे हो ये? बरेच लोकांना ह्याचं कारण कळत नाहीये. मी एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे ह्याचा थोडासा बॅकग्राऊंड तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. देखो अगर समझ में आएगा तो कुछ लाभ होगा. ओके. नाउ बिफोर वी अंडरस्टँड ओम एज सच, आपल्याला त्या ओम मध्ये, त्याच्या सिम्बॉल मध्ये प्रथमता न गुंतता आपल्या त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला जायला लागेल. व्हॉट इज ओम? आता त्याच्यासाठी आपल्याला हे जे विश्व, ज्या विश्वामध्ये आपण जगतोय त्याच्या गाभ्याशी जायला लागेल. आता हे जे विश्व आहे ज्यामध्ये आपण जगतोय हे सगळं असं सॉलिडिफाईड आहे ना, ऑब्जेक्टिफाईड आहे. माणसं, झाडं, डोंगर, सगळ्या बिल्डिंग्स, XYZ, एव्हरीथिंग इज सॉलिड. पण मग शास्त्रज्ञ काय म्हणतात? आइन्स्टाईन काय म्हणतो? E = mc². याचा अर्थ जे ऑब्जेक्टिफाईड सॉलिड आपल्याला दिसतं
ते जरी सॉलिडिफाईड असलं, ऑब्जेक्टिव्ह असलं, तर जर तुम्ही त्याच्या आतमध्ये गाभ्याशी जाता त्यावेळेस तिथं तुम्हाला काय सापडतं? यू फाइंड ओनली एनर्जी. मी थोडक्यात तुमच्याशी हे बोलायचा प्रयत्न करतो. आय एम नॉट ट्राइंग टू गो व्हेरी डीप इन टू द सब्जेक्ट. पण व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड की ज्या जगामध्ये आपण राहतोय ते जग कसं आहे, कुठल्या फॉर्म मधलं आहे? इट इज इन एनर्जेटिक फॉर्म. ओके. सो एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज एनर्जी. भासते काय तशी? नाही, कारण सगळं ऑब्जेक्टिव्ह आहे, सूक्ष्म आहे, एनर्जेटिक आहे. मग जर आपण हे लक्षात घेतलं की एव्हरीथिंग इज एनर्जी, सो एव्हरीथिंग हॅज टू हॅव अ फ्रिक्वेन्सी. अँड इफ एव्हरीथिंग हॅज अ फ्रिक्वेन्सी, एव्हरीथिंग व्हायब्रेट्स. एव्हरीथिंग व्हायब्रेट्स टू इट्स ओन फ्रिक्वेन्सी. आपण जर जगाकडे बघायला लागलो ना, तर बघा ना, आपण ज्यावेळेस बघतो, अगदी आपल्याला ज्यावेळेस रंग दिसतात, 7 रंग दिसतात, व्हॉट आर दे इन रियालिटी? दे आर डिफरंट फ्रिक्वेन्सीज. आपण ज्यावेळेस ऐकतो सारे गम पद निसा, व्हॉट आर दे? दे आर इन रियालिटी डिफरंट फ्रिक्वेन्सीज. नुसते सारे गम पद निसापर्यंत मी मर्यादित नाहीये. एनी साऊंड दॅट यू हिअर इज अ फ्रिक्वेन्सी. एनीथिंग दॅट यू स्मेल इज अ फ्रिक्वेन्सी. एनीथिंग दॅट यू टेस्ट इज इन रियालिटी अ फ्रिक्वेन्सी. गोडाची फ्रिक्वेन्सी वेगळी, आपण चव वेगळी म्हणतो. इन रियालिटी त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी. तिखटाची फ्रिक्वेन्सी वेगळी. आणि व्हॉट एव्हर वी फील दॅट इज ऑल्सो फ्रिक्वेन्सी. प्रत्येक भावना वेगळी फ्रिक्वेन्सी. प्रेमाची फ्रिक्वेन्सी वेगळी, रागाची फ्रिक्वेन्सी वेगळी, आनंदाची फ्रिक्वेन्सी वेगळी, द्वेषाची फ्रिक्वेन्सी वेगळी. एव्हरीथिंग हॅज फ्रिक्वेन्सी. आर यू अंडरस्टँडिंग दिस? So if you understand that everything is energy, everything has a frequency and everything vibrates. So आपल्या पूर्वजांना हे लक्षात आलं की जग हे प्रत्यक्षामध्ये व्हायब्रेटरी आहे इन नेचर. And because it vibrates, it produces a sound. म्हणून जीसस क्राइस्ट असं म्हणतात की इन द बिगिनिंग वॉज द वर्ड. द वर्ड वॉज विथ गॉड अँड द वर्ड वॉज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग? वर्ड याचा अर्थ तो साऊंड. एव्हरीथिंग इज साऊंड. तुम्हाला हे ठाऊक आहे का मित्रांनो की तुमच्या पेशी, म्हणजे तुमची बॉडी ज्या पेशीनी बनलेल्या आहेत त्यातली प्रत्येक पेशी एक साऊंड एमिट करते. इट एमिट्स अ साऊंड. आणि ह्याचा अभ्यास जो आहे ना, याला सोनोसायटोलॉजी असं म्हणतात. सोनोसायटोलॉजी. व्हेरी इंटरेस्टिंग. साऊंड ऑफ द सेल्स. सेल काय एमिट करताय, त्यांचा साऊंड कुठला आहे? आणि इतकंच नाही तर हे सगळं जे ब्रह्मांड आहे, अवकाश आहे, स्पेस आहे, हा स्पेस साऊंडने भरलेला आहे. जाणवतोय का कुठं? जाणवत नाही. कारण आपल्याला 20 डेसिबल पासून ते 20,000 डेसिबल पर्यंतच त्याच बँड मधलं ऐकू येतं. त्याच्या खालती जर काय असेल तर आपल्याला ऐकू येत नाही, त्याच्या वरती काय असेल तर आपल्याला ऐकू येत नाही. तुम्हाला माहिती आहे डॉग विसल नावाचा प्रकार असतो. डॉग विसल म्हणजे पोलीस वगैरे लोक, त्यांचे पोलीस डॉग्स असतात ना, तर त्या पोलीस डॉगला बोलवायला ते एक पद्धतीची विसल वापरतात. ती विसल त्यांनी जर वाजवली तर आपल्याला ऐकू येत नाही, कुत्र्याला येते. कारण कुत्र्याला ऐकायची जी त्याची क्षमता आहे ना, ती आपल्यापेक्षा जास्त आहे.
सो मला तुम्हाला काय सांगायचं आहे की एव्हरीथिंग इन दिस युनिवर्स इज बेसिकली अ व्हायब्रेशन, दस हॅज अ साऊंड. मी एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला ऐकवतो. बघा, म्हणजे कदाचित तुम्ही हे ऐकलं नसेल, पण ऐकवतो. व्हीनस म्हणजे सगळ्या अवकाशामध्येच ध्वनी आहे, पृथ्वीचा पण एक ध्वनी आहे, सूर्याचा एक ध्वनी आहे. नासा याच्यावरती रिसर्च करतंय. सो वॉयेजरनी, नासाच्या वॉयेजरनी जे साऊंड्स रिसीव्ह केले, मी तुम्हाला व्हीनसचा साऊंड ऐकवतो. बघा, हा होता व्हीनसचा साऊंड. मी तुम्हाला आता ज्युपिटरचा साऊंड ऐकवतो. ऐका, डोळे झाकून ऐका. काहीतरी सिमिलर आहे. सो ह्याच्यावर अभ्यास करणारे लोक हे सांगतायत की अस्तित्वाचा पण एक ध्वनी आहे, ओंकार आहे तो, आणि दॅट ध्वनी इज ओम. म्हणजे हे सगळे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत. व्हीनसची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे, ह्याची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे, पण ह्या सगळ्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजच्या गाभ्याशी जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी ओंकाराची आहे. आता हे कळलं? ओके. सो काय, या सगळ्या लोकांना हे लक्षात आलं की आपण जे आज जिवंत आहोत, या जिवंत असण्याची पण एक बेस फ्रिक्वेन्सी आहे. तुम्ही अगदी असे कान जर बंद केलेत ना, तर तुम्हाला जो आवाज ऐकू येईल तो एक ध्वनी आहे, एक ओंकार आहे. अशा पद्धतीचा तो ओंकार आहे. सो हा युनिव्हर्सल इंटेलिजन्सचा, युनिव्हर्सचा ध्वनी आहे. आपण जर ह्या ध्वनीशी ट्यून झालो तर आपण युनिव्हर्सल फ्रिक्वेन्सीला ट्यून होतो, असा ह्याचा स्ट्रेट सिद्धांत आहे. कारण युनिव्हर्स हे बेसिकली समृद्ध आहे. इट इज इन हार्मनी, इट इज इन ॲब्सोल्यूट बॅलन्स. सो इफ आय ट्यून माय सेल्फ to this base frequency of mine, my life gets balanced. पण मी तुम्हाला आधी सांगितलं की आपली बेस फ्रिक्वेन्सी हीच आहे. मग ट्यून काय व्हायचं? एक तर आपल्याला माहिती नाही की आपली बेस फ्रिक्वेन्सी ही आहे, कारण आपण ती अनुभवत नाही. का अनुभवत नाही? कारण आपण इतके आपल्या ह्या प्रॅक्टिकल जगामध्ये वावरत असतो, तिथं एवढ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात, एवढी आव्हानं असतात, एवढे सगळे एवढ्या चॅलेंजेस आपल्या समोर येत असतात की आपण माइंडमध्येच वावरत असतो आणि तिथंच जगत असतो.
आपल्याला त्याच्या आतल्या ज्या काही डायमेन्शन्स आहेत ह्याची जाणीवच नसते. त्यामुळे आपण जाणीवपूर्वक कधी या फ्रिक्वेन्सीला ट्यून होण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि एक तर आपल्याला हे कोण सांगत नाही. बघा ना, आपला बाप जर समृद्ध असेल, सर्वार्थाने समृद्ध असेल, आणि आपण जर त्याच्या ट्युनिंगमध्ये नसू, तर त्याची आणि आपल्या जर ट्युनिंग मॅच होत नसेल, कदाचित त्याची सगळी जी समृद्धी आहे ती आपल्याला उपभोगायला पण मिळणार नाही, कारण तिथं डेझोनन्स तयार होईल, रेझोनन्स नाही. गांधी म्हणायचे की ही स्वातंत्र्याचा लढा जो आहे हा मला सोपा वाटतो हरिलालशी असलेल्या संघर्षापेक्षा. फादर ऑफ द नेशन महात्मा गांधी, आणि समोर कोण आहे? त्यांचा मुलगा आहे हरिलाल. पण दे वर नेव्हर इन ट्यून. त्यांची फ्रिक्वेन्सीज मॅच झाली नाही. त्यामुळे हरिलाल कामाठीपुरामध्ये वारले बेवारस पद्धतीत, आणि कोणाला माहित देखील नव्हतं की हे गांधींचे ज्येष्ठ पुत्र हरिलाल आहेत. सो आपला जो बाप आहे, म्हणजे हा जो ओंकार आहे, हा जो बेस फ्रिक्वेन्सी आहे अस्तित्वाची, ह्याच्याशी ट्यून जर आपण होऊ शकलो तर आपल्या जीवनामध्ये एक बॅलन्स निर्माण होऊ शकतो. ओके, आता प्रश्न असा आहे की ट्यून व्हायचं कसं? अनादिकाळापासून वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळ्या प्रकारे हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक लोकांनी ओंकारावरती रिसर्च केलेला आहे. पण मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगणार आहे. मी कुठल्याही रिसर्चचा आधार घेणार नाहीये. माझी जी अंतःप्रेरणा आहे, या अंतःप्रेरणेनं मला जे काही या सगळ्या आद्य फ्रिक्वेन्सीशी ट्यून होण्याचं ज्ञान दिलं, मी त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलणार. समजून घेऊया आपण. ओंकार हा 4 वेगवेगळ्या पद्धतीत म्हटला जाऊ शकतो, अनुभवता येऊ शकतो. थोडक्यात 4 वेगळ्या पद्धतीत आपण ओंकाराशी ट्यून होऊ शकतो. पहिली जी पद्धत आहे, जी कॉमन आहे, जी सगळ्यांना ठाऊक आहे कदाचित, आणि जी रिलेटिव्हली सहज आहे, ती आहे वैखरी प्रणव. प्रणव म्हणजेच हा साऊंड, ओंकाराचा साऊंड. वैखरी म्हणजे उच्चारलेला. साऊंडच्या 4 वेगवेगळ्या अवस्था आहेत. सो पहिला जो आहे इज वैखरी प्रणव. आता काय होतं, ज्यावेळेस आपण हा वैखरी प्रणव ज्यावेळेस उच्चारतो प्रणव, त्यावेळेस काय होतं? गंमत बघा. when chanted Om vibrates at the frequency of 432 Hertz, the same vibrational frequency found in all things throughout nature, Adya frequency. Om is the basic sound of the universe. Chanting it symbolically and physically tunes us into that sound and acknowledges our connection to everything in the universe. So, प्रचलित हा वैखरी प्रणव जो आहे तो प्रचलित आहे. अनेक लोकांनी ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. मग मी काय करायचं? मी ज्यावेळेस स्वस्थ बसतो आणि तो उच्चारतो, लक्षात घ्या, ओम अ उ म, अ उ म नंतर इथं ओंकार संपत नाही. ओंकारामध्ये ऍड करावा लागतो त्या म नंतरचा सायलेन्स.
आय ऑल्सो फील दॅट सायलन्स. ज्यावेळेस मी हा ओंकार उच्चारतो, मे बी 5 times, 10 times, 20 times, 432 हर्ट्झला तुमची सिस्टीम व्हायब्रेट व्हायला लागते. आणि आद्य फ्रिक्वेन्सी 432 हर्ट्झ. You tune into the frequency of the universe. This is the most simplest Om. The second Om is Madhyama Pranava. Madhyama, जिथं तुम्ही मनातल्या मनात ओंकार उच्चारताय, मनातल्या मनात उच्चारताय. आता मी तर आवाज काढायला लागलोय, पण तुम्ही ज्यावेळेस डोळे झाकून स्वस्थ बसता आणि मनातल्या मनामध्ये मनातल्या मनात ज्यावेळेस तुम्ही उच्चारता, दॅट इज फायनर. आणखीन वैखरीपेक्षा फायनर आहे मध्यम प्रणव. तुम्हाला जाणवेल, तुम्ही हे करायला लागल्यानंतर तुमची बॉडी आंतरिक स्तरावरती व्हायब्रेट व्हायला लागेल. ट्राय डुईंग इट. आणि प्रयोजन काय? टू ट्यून इन टू द फ्रिक्वेन्सी ऑफ द युनिवर्स. तिसरा जो प्रकार आहे तो आहे पश्यन्ति प्रणव. आता हा इंटरेस्टिंग आहे. इथं जरासा हा अवघड व्हायला लागतो. हे पहिले जे दोन आहेत, वैखरी आणि मध्यमा, हे इतके अवघड नाही आहेत, हे पॉसिबल आहेत. पश्यन्ति प्रणव हा जरासा अवघड आहे. पश्यन्तीचा अर्थ बघणं, टू सी. सो मी ज्यावेळेस डोळे झाकतो आणि मी प्रणव उच्चार करतो, त्यावेळेस त्या उच्चारातून जर तुमच्या इमॅजिनेशन मधून तो सिम्बॉल जागृत झाला, तर लुक ॲट दॅट, बी विथ दॅट, होल्ड ऑन टू दॅट, होल्ड ऑन टू दॅट व्हायब्रेशन. इथं बघणं. बघा, आपण डोळे झाकलेले आहेत तरी बघत आहोत. डोळे झाकल्यानंतर कोण बघतं? ती आत्मिक दृष्टी आहे. सो पश्यन्ति प्रणवामध्ये ओम ज्यावेळेस मी उच्चारतो माझ्या मनामध्ये, मी बघतो की त्यांनी काय फॉर्म घेतलेला आहे काय. घेतला नसेल तर वाट बघतो मी. त्यांनी, कारण इट्स अ व्हायब्रेशन, इट्स साऊंड, इट विल टेक. तुम्ही सिमॅन्टिक्स नावाचा प्रकार बघितला? ती प्लेट असते, त्या प्लेटवरती अशी वाळू टाकतात किंवा असं मीठ टाकतात आणि त्याला वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज देतात. आकार धारण करतं ते सगळं. जे असं रॅन्डमली टाकलेलं असतं, पसरलेलं असतं ना, ते असं आकार धारण करतं, सिमेट्रिकल आकार धारण करतं. सो साऊंड विल क्रिएट अ पॅटर्न. तोच पॅटर्न ओम आहे. पण पश्यन्ति प्रणवामध्ये तुम्ही प्रयत्न करायचा आहे की तुम्हाला तो तुमच्या अंतर्मनामध्ये दिसतोय काय. जर दिसला तर ही तुमची प्रणवोपासना अधिक सूक्ष्म व्हायला लागते. बघा, हे सगळं ॲटॉमिक आहे. जेवढं आपण सूक्ष्माला जातोय तेवढी त्याची पॉवर वाढते. ॲटम सारखं आहे. ॲटम, जेवढा आपण ॲटमच्या आत जातो तेवढा ॲटम बिकम्स मोर स्ट्रॉंगर. इट डझंट बिकम वीक. कळलं? प्रणव, पश्यन्ति प्रणव. आणि चौथा आहे पराप्रणव. परा याचा अर्थ या सगळ्याच्या पलीकडचा. अवघड आहे.
कारण तिथं बघा, एक गंमतशीर गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही पराप्रणवाच्या अवस्थेमध्ये जाता त्यावेळेस आपल्या 5 इंद्रियांपैकी 4 इंद्रियांना तो जाणवत नाही. कारण तिथं त्याला बघायचं नाहीये, तिथं त्याचा काही गंध येत नाही, सुगंध येत नाही, तिथं त्याची काही चव नाहीये, तिथं त्याचा काही स्पर्श नाहीये, महसूस नाहीये, जाणीव नाहीये. फक्त एकच इंद्रिय त्यावेळेला जागृत असतं, ते म्हणजे कान. आणि ज्या वेळेस तुम्ही पराप्रणवामध्ये जाता आता पण जर आपण हा प्रयत्न केला, तुम्ही जर डोळे मिटले आणि तुमचं लक्ष जर तुमच्या कानाकडे दिलं तर तुम्हाला कानामध्ये एक ध्वनी ऐकू यायला लागेल, जो एकतर रातकिड्यांसारखा असतो, सुई, किंवा ज्यावेळेस तुम्ही शंख वगैरे असा कानाशी धरल्यानंतर जो आत ध्वनी असतो ना, तशा पद्धतीचा ध्वनी कानामध्ये तुम्हाला ऐकू येईल. ज्यांना हा प्रयत्न करायचा आहे त्यांनी त्या कानामध्ये येणाऱ्या ध्वनीकडे फक्त लक्ष द्यायचं. पण ती त्याची सुरुवात आहे. त्याची जर तुम्हाला प्रॅक्टिस झाली, त्याचा जर सराव झाला, तर हळूहळू तुम्ही त्यातून मायनस होता. तुमची जी मनबुद्धी अहंकार आयडेंटिटी आहे ना, ती मायनस होते आणि उरतो फक्त ध्वनी, अस्तित्वाचा ध्वनी. तुम्ही ध्वनी बनून जाता. मग तुम्ही आणि ध्वनी अशा 2 गोष्टी राहत नाहीत. तुम्ही आणि ओम अशा 2 गोष्टी राहत नाहीत. यू बिकम ओम. पराप्रणव. मी ज्यावेळेस शिवोहमचा कार्यक्रम घेतो त्यावेळेस ही जी आद्य अवस्था आहे, तुमची अवस्था, तुमची म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीची नव्हे, तुमची. तत्वम असी. हा तत् कोण आहे? अहम ब्रह्मास्मीची अवस्था, सच्चिदानंदाची अवस्था. ही अवस्था तिथं मी अनुभूती देण्याचा प्रयत्न करतो. आणि मी तिथं प्रत्यक्षात असल्यामुळे सोपं होतं. अर्थात व्हिडिओमधून ते अवघड होतं अशातला भाग नाही, पण जो लाईव्ह आणि व्हर्च्युअल मधला फरक आहे तो फरक असतो. सो कमिंग बॅक टू ओंकार, जे मला असं वाटत होतं की या डायमेन्शननी तुम्हाला जर ओंकार कळला की इट इज द बेस फ्रिक्वेन्सी ऑफ द युनिव्हर्स, त्याला जर तुम्ही ट्यून झाला तर तुमचं आयुष्य सर्वांगाने हार्मनीमध्ये जाईल, बॅलन्समध्ये जाईल, इक्विलिब्रियम तयार होईल. आणि मग तुमचं स्वास्थ्य सुधारण्यापासून, तुमचं जे कलुषित मन आहे त्याच्यामधले विकार दूर होण्यापासून ऑटोमॅटिकली असं ज्यावेळेस होईल, तुमच्यातला द्वेष भाव ज्यावेळेस कमी व्हायला लागेल त्यावेळेस तुमच्यातला प्रेम भाव, जो बेसिक भाव आहे, तो जागृत व्हायला लागेल. युनिव्हर्सचा अबंडन्स जो आहे, विपुलता जी आहे, समृद्धी आहे, त्याला ऑटोमॅटिकली वी ट्यून इन टू दॅट फ्रिक्वेन्सी. आणि हा जो स्टिलनेस आहे,
पीस आहे, सच्चिदानंद आहे, याची अनुभूती यायला लागेल. म्हणजे प्रॅक्टिकल लेव्हलला देखील आयुष्य सुखमय आणि सहज होईल आणि आत्मिक लेव्हलला देखील जे आपल्याला आनंद, सुख आणि समाधान अपेक्षित आहे त्याची प्रत्यक्षात आपण अनुभूती घ्यायला लागू. सो प्रयत्न करा. आधी हे चारही ट्राय करा, जमतात का. ह्यातल्या कुठल्याशी तुम्ही कनेक्ट होता बघा, कुठल्याशी तुम्हाला कनेक्ट व्हावंसं वाटतं ते बघा. त्याच्या सिम्बॉलमध्ये गुंतू नका, नुसते त्याच्या अनुभूतीमध्ये गुंता. जर उच्चारून तुम्हाला बरं वाटत असेल, हे बघा ह्याचं उत्तर काय. हाऊ डू यू नो वेदर इट इज वर्किंग फॉर यू ऑर नॉट. कारण त्याचा उच्चार केल्यानंतर त्याचं जे ट्युनिंग होतं, फाईन ट्युनिंग जे होतं, त्यांनी मन प्रसन्न होतं. तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. सो तुम्ही एक 10 वेळा 15 वेळा तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही ह्याचा शांतपणे उच्चार करून, जर तुम्हाला इफ यू फील गुड इनसाइड, येस, ती ट्युनिंग तुम्ही साधायला लागला, यू आर रेझोनेटिंग टू द फ्रिक्वेन्सी ऑफ द युनिव्हर्स. लक्षात ठेवा, मध्यमामध्ये तुम्हाला आत जर त्याचा ध्वनी निर्माण करून जर तुम्हाला आणखीन ट्युनिंग वाटत असेल तर डू दॅट. पश्चंतीमध्ये तुम्हाला जर तो दिसू शकत असेल, डू दॅट. आणि तुम्हाला हा जो साऊंड ऑफ सायलन्स आहे, द म्युझिक ऑफ स्पिअर्स म्हणतात ह्याला पाश्चात्य लोक, अस्तित्वाचा ध्वनी, नाद ब्रह्म, हा जर अनुभवू शकलात तर आणखीन फायनर लेवलला तुम्ही तुमची साधना घेऊन जाऊ शकाल. आता या सगळ्या लोकांनी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. प्रॅक्टिस करायचं आणि या अस्तित्वाच्या फ्रिक्वेन्सीशी ट्यून व्हायचं, हे आपलं काम आहे. सो हे काम तुम्हाला जमावं, सोपं व्हावं म्हणून हा सगळा प्रयत्न मी केलेला आहे. मला असं वाटतं की तुम्हाला आजचं सेशन समजलं असेल. ह्याच्यावरती पुन्हा एकदा हे ऐका आणि प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. आय एम शुअर यू आर दॅट फ्रिक्वेन्सी. यू विल डेफिनेटली ट्यून इन टू द फ्रिक्वेन्सी, द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी ऑफ अहम ब्रह्मास्मी. थँक्यू. नमस्कार. प्रिया.